जय मित्रांनो, 15 मार्च 2026 ला जो अकोल्याचा पेपर झाला तो पेपर आपण एक्सप्लेन करणार आहे. त्याला सेट ए आहे. ठीक आहे, बघा 300 ते 500 पर्यंत 3 अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या पाहिजे आपल्याला. त्यामध्ये बघा आता 301 ते 400 यामध्ये येतात त्या 80 आणि 401 ते 500 यामध्ये येतात 18 आणि एक आपली जी संख्या आहे ती कोणती आहे 300. अशा जर एकूण आपण बेरीज केली तर ते येते आपली 99. म्हणजे याप्रमाणे आपण उत्तर कोणतं बरोबर आहे डी. बघा नेक्स्ट बघा आता आपल्या इथे आता a अधिक 2b चा वर्ग याचं सूत्र आपण लावलं तर a चा वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले 2b अधिक 2b चा वर्ग याप्रमाणे बघितलं तर a चा वर्ग अधिक b दुनी 4 a b अधिक 2 चा वर्ग कोणता आहे 4 b चा वर्ग. तर याप्रमाणे आपण पर्याय झाला a चा वर्ग 4b चा वर्ग 4ab म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर येते सी. याप्रमाणे बघा आपला तिसरा प्रश्न x चा क्यूब 2x चा वर्ग वजा 4x अधिक 1 या बहुपदीस x वजा x ने भागल्यास आपण बघूया याला. x चा क्यूब अधिक 2x वजा 4x अधिक 1. ठीक आहे, याला आपण भागणं पडते x वजा 1. आता x वजा 1 ने जेव्हा भागतो आपण तेव्हा याला पहिले बघू आपण x चा वर्ग. x चा वर्ग याने भागलं तर आपण काय करतो x चा वर्ग गुणिले x तर काय येतो x चा घन x चा वर्ग गुणिले वजा 1 वजा 2x 1x चा वर्ग. इथं अधिक आहे तर वजा इथं काय करायचं अधिक. x चा घन काय होतो कट 2 अधिक 1 काय येते 3x चा वर्ग वजा 4x अधिक 1. आता आपल्याला पाहिजे 3x चा वर्ग त्यामुळे आपण गुणवता याला अधिक 3x ने गुणवू आपण याला. जर 3x ने गुणवलं 3 1 3 3x चा वर्ग 3x वजा वजा 3x याचा आपण बघितलं तर इथं वजा इथं काय येतो अधिक 3x चा वर्ग 3x चा वर्ग होतो कट वजा 4x अधिक 3x तर वजा 1x अधिक 1. आता आपल्याला वजा 1x अधिक 1 करायला असेल त्याला गुणाकार वजा 1 गुणिले x वजा 1x वजा गुणिले वजा अधिक 1 चिन्ह चेंज अधिक वजा हा पण कट शेष किती झाला 0. याप्रमाणे आपण उत्तर काय ते बी. नेक्स्ट इमारत बांधताना विविध बाबींवर खर्च दाखवणारा वृत्तलेख दिलेला आहे. इमारत बांधण्यात एकूण खर्च 10,80,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती. कशासाठी विचारला तर आपल्याला विचारला लोखंडासाठी झालेला खर्च किती आणि इथं डिग्री असल्यामुळे आपण काय घेतो 360. एकूण किती आहे 10,80,000 चे लोखंडासाठी खर्च किती झाला 45 डिग्री. डिग्री म्हणजे 360 डिग्री म्हणजे काय ते 360. शून्य शून्य काय ते कट 36 त्रिक 108 पंचाळ त्रिक 135 आणि 1 2 3 0 जसेच्या तसे. आपलं उत्तर येते याप्रमाणे ए 1,35,000. नेक्स्ट येते नाण्याचे उदाहरण. एका थैलीमध्ये 1 रुपया 50 पैसे
1 रुपया, 50 पैसे, 25 पैसे. 1 रुपया म्हणजे काय ते, तर 100 पैसे 1 रुपया म्हणजे. तर प्रमाण काय आहे, 100 पैसे, 50 पैसे आणि 25 पैसे. ठीक आहे. या नाण्याचे प्रमाण कसं आहे, समान प्रमाण. म्हणजे आपण घेऊ 1x 1x 1x. आता बघू 100 गुणिले 1x तर 100x, 50 गुणिले x 50x आणि 25 गुणिले x 25x. यांची जर बेरीज केली तर बेरीज किती आहे, 105 रुपये. 105 रुपये म्हणजे किती, 105 ला 100 ने गुणलं की रूपांतर झालं याचं पैशात. आता 100 50 75 हे दे 175 x बरोबर 10,500. तर x बरोबर 10,500 भागिले 175. त्याचा भाग बसतो 60. उत्तर काय येईल आपलं 7. पण उत्तर कोणतं येते, सी. नेक्स्ट, एक मोटार गाडी 160 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे ए नावाची मोटार गाडी आपली 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि बी चा वेग किती आहे, 140 किलोमीटर पर आवर. म्हणजे दोन्ही ज्या गाड्या चालल्या समांतर दिशेने चालल्या, एकाच दिशेनं धावतात. मोटार गाडी बी मोटार गाडीच्या पुढे किती आहे, 80 किलोमीटर अंतर आहे. दोन्ही एकाच चालल्या म्हणजे वेग वजा वेग. ठीक आहे, कारण की समांतर दिशेने चालल्या आणि आपलं एकूण अंतर किती आहे, 80 किलोमीटर. म्हणजे आपलं पाहिजे अंतर किती आहे आपलं, 80 किलोमीटर. आणि वेग वजा वेग म्हणजे 140 वजा 160 किती येते, 20. 20 चूक 80 म्हणजे काय येतं आपलं 4 तास. नेक्स्ट, आता बघू आपण 7 उदाहरण. एका पाण्याची टाकी 2/3 भाग भरलेला आहे. एकूण भागाच्या 2/3 भाग भरलेला आहे. एक नळ 30 तासात भरते. किती तासात, 30 तासात. आणि दुसरा नळ 10 तासात काय करते, रिकामी करते. बघा आता छेदसमान किती येतो, 30. 30 एक 30 म्हणजे 1 लिटर एका मिनिटाला भरते आणि 30 3 लिटर काय करते, रिकामी करते. म्हणजे याचा अर्थ 2 लिटर पाणी बाहेर जातं. ठीक आहे. मग टाकी किती लिटरची आपली, 30 मधून एका मिनिटाला 2 पाणी बाहेर जाते. तर ते 15 मिनिटात पूर्ण रिकामी किंवा 15 तासात. तास आहेत आपले काय, 15 तासात पूर्ण रिकामी होते. पण आपली टाकी भरलेली किती आहे, 2/3 पूर्ण भरलेली आहे का. तर मग काय ते 15 चे 2/3. 3 5 15, 5 दुनी 10 तास. ठीक आहे. तास आहे तर तास, मिनिट आहे तर मिनिट. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे ते, ए. नेक्स्ट, बघा एक्स चं मूल्य किती, याचं उत्तर किती येते, 13. ठीक आहे. 169 कशाचा आहे, 13चा. 68 आणि 13 याचं उत्तर काय, 8 9 10 11 6 7 8 81. 81 कशाचा आहे ते, 9 चा वर्गमूळ येतो. 40 आणि 9 किती येते, 49. आणि 49 कशाचा वर्गमूळ येतो, 7 चा. म्हणजे काय ते वर्गमुळात x अधिक 7 बरोबर 11 असे येते. आता वर्गमुळाचा काय होतो, वर्ग. x बरोबर 7, 11 चा वर्ग किती येते, 121. तर x बरोबर 121 वजा 7. उत्तर काय येते, 116. म्हणजे आपला पर्याय x बरोबर 7. उत्तर आपलं 114. 121 मध्ये 7 दिलं, उत्तर काय येते 114. म्हणजे पर्याय क्रमांक बी. हा बघा आता कोडमाचं उदाहरण आहे तुम्हाला इथे. 48 भागिले 6, 5 अधिक 3 आणि 4 चा वर्ग. 6 48 गुणिले
5 आणि 3 8 वजा 4चा वर्ग किती 16 एकदम सोपे. 8 64 वजा 16 बघा 14 6 गेले 8 5 1 गेला 4. पर्याय क्रमांक ए. उत्तर काय येते 48. नेक्स्ट पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्येची घनाची बेरीज किती. तर घनाच्या बेरीजचं जे सूत्र आहे ते आहे n प्लस 1 भागेला 2 आणि याचा वर्ग हे सूत्र आहे आणि पर्यायाचं उत्तर दिलेलं नाही. हे घनाची बेरीज आहे आणि हा प्रश्न कॅन्सल केला किंवा याचा मार्ग तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. बघा याचं सूत्र आहे n प्लस 1 भागेला 2. तुम्हाला घनाची बेरीज मिळून जाते पण याच्यात पर्याय दिलेला नाही त्यामुळे याचा एक तुम्हाला मार्क मिळून जाईल नाही तुम्हाला प्रश्न कॅन्सल होईल. नेक्स्ट काय ते 5 10 17 चेन आहे म्हणजे रिझनिंग सांगितलं देतात. म्हणजे काय ते अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11 अधिक 13 त्याप्रमाणे आता अधिक 15. उत्तर काय ते आपलं 65 65. तर पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट एका वर्तुळाचा परिघ दिलेला आपल्याला. एका वर्तुळाचा परिघ किती आहे 88 चौरस मीटर. बघा परिघचं सूत्र आहे 2 पाय 8 2 गुणिले 22/7 गुणिले 8 परिघ किती दिला आपल्याला 88 म्हणजे काय आहे 88 गुणिले 7 भागेला 22 गुणिले 2 22 चूक 88 2 दुनी 4 7 दुनी 14. हे काय भेटले पहिले त्रिज्या. आपण काय विचारला व्यास विचारला म्हणजे 14 गुणिले 2 म्हणजे आपलं उत्तर काय येते 28. 28 म्हणजे पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट काय आहे परत तुम्हाला 84 मीटर त्रिज्या असणारा गोलाकार मैदान म्हणजे परत तुम्हाला काय विचारला वर्तुळावर आला हा प्रश्न. परत 84 मीटर त्रिज्या असलेला का पाहिजे आपल्याला गोलाकार मैदान म्हणजे परत आपलं काय आहे परिमिती. म्हणजे परिमिती काय आहे परिमिती बरोबर 2 पाय 8. ठीक आहे 2 गुणिले 22/7 किती येते आर किती आपला 84. 7 1 7 7 2 14. याचा आपण गुणाकार केला तुमचा गुणाकार येईल 528. गुणाकार तुम्ही करून गेला म्हणजे परिमिती जो येतो तो येतो 528. पण आपल्याला काय पाहिजे तिहेरी कुंपण पाहिजे. किती पाहिजे तिहेरी कुंपण. हे झालं एकेरी याने गुणिले करायचं 3. त्याचं उत्तर तुमचं येईल 1584. 1584 म्हणजे आपला पर्याय क्रमांक येतो डी. नेक्स्ट बघू आपण. आता बघा 104 हा खूप सोपी प्रश्न आहे. थोडासा आपण जर तुला दिमाग लावला तर एकदम आपला जमून जाईल. बघा आता मुलांनी काय केलं 174 गुणिले 365 365 गुणिले 184 आणि 174 गुणिले 182 एवढं करायचं आवश्यकता नाही. बघा इथे किती 174 365 365 182 म्हणजे इथून एकूण संख्या किती आहेत 1 2 आणि 3 संख्या त्या परत परिणाम. आपण सर्व संख्या जर गुणलं 174 365 याच्यामध्ये कोणती संख्या नाही 182 म्हणजे आपण लिहून घ्यायचं 182. या दोघात संख्या कोणती नाही 174 अधिक 174 वजा या दोघात कोणती संख्या नाही 365. बस एवढं करायचं होतं. यात कोणती संख्या 174 आणि 365 म्हणजे कोणती संख्या नाही याच्यापैकी 182. यामध्ये कोणती आहे 365 182 म्हणजे कोणती नाही
174 आणि यामध्ये 174 आणि 182 आहे, तो कोणती बेरीज 365. याची जर बेरीज केली 360 ते 356 म्हणजे किती आहे 356 याची बेरीज केली 4 2 7 7 8 15 356 वजा 356 उत्तर काय आपलं 0. एवढा सोपी प्रश्न होता. बघा नेक्स्ट बघा, एका कंपनीने एक वस्तू 70 रुपयाला बनविली आणि एका व्यापाऱ्याला 100 रुपयाला विकली. व्यापाऱ्याने तीच वस्तू एका दुकानदाराला 200 रुपयाला विकली. दुकानदाराने तीच वस्तू ग्राहकाला 300 रुपये विकली आणि कंपनीला जायला नफा किती. तर कंपनीला जायला नफा चेक करायचा आहे, तर कंपनीने 70 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकली. आता त्या व्यापाऱ्याने ती वस्तू कितीला विकली, तर कंपनीला 100 रुपये मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे जी माहिती आहे इथून, हे जी माहिती आहे तुमची एवढी माहिती, हे सर्व बिनकामाची माहिती, या माहितीचं आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला बस एवढं आहे, कंपनी 70 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकली, बाकी काही घेणं नाही त्याच्याशी. म्हणजे उदाहरणार्थ आपला 70 रुपयावर याने किती रुपये नफा कमावला 30 रुपये. 70 रुपयावर किती रुपये नफा कमावला, 70 ला विकली बनवली 100 ला विकली, तर x बरोबर 30 गुणिले 100 भागेला 70 0 0 कट 300 भागेला जर तुम्ही 7 केलं तर उत्तर काय येते 42.86% देईल तुमचं उत्तर. त्याला लागतं. नेक्स्ट बघा, आता हा पण सॉल्व करायचा एकदम प्रश्न होता, कारण ते 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटर भिंत 10 दिवसात बांधतात आणि 1000 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष 20 महिला किती दिवसात बांधतील. हा जो प्रश्न आहे हा पण तुम्हाला गट ब आणि गट क जे एमपीसी परीक्षा 2026 मध्ये याच वर्षी त्या परीक्षेत तुम्हाला प्रश्न सेम असा विचारला, थोडाफार बदल केला. बघा आता सॉल्व करायचं काम नाही. बघा हा कारण ते 14 पुरुष आणि 20 महिला, मला सांगा इथे किती आहे 7 पुरुष, हे करा तुम्ही 14 पुरुष, 10 महिला या करा 20 महिला डबल. जर महिला डबल झाल्या तर कामही डबल होईल. जे 100 मीटर व्हायचं ते काम किती होईल आता 200 मीटर आणि 7 पुरुष 10 महिला किती 100 मीटर. आता 7च्या ठिकाणी 14 केले, महिला वाढवलं तर काम कसं होईल डबल, पण दिवस काय होतील हे कमी होतील. मजूर वाढले दिवस का होतात कमी, डबल झाले दिवस काय झाले कमी. मग 5 दिवसात 200 मीटर बनते, तर 1000 मीटरला 25 दिवस, म्हणजे 5 ला किती 200 205. आता 5 5 25, 205 ची किती 1000 आणि किती 25, म्हणजे आपलं उत्तर काय ते 25. सॉल्व करायची काय आवश्यकता नव्हती हा प्रॉब्लेम. नेक्स्ट सरळ गणिताचा प्रॉब्लेम बघा. आता एका रकमेचे 10% वार्षिक दराने 146 दिवसाचे व्याज 350 रुपये होते. सूत्र काय आहे आपलं, सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर मुद्दल दर कार्यकाळ भागेला 100. सांगा सरळ व्याज किती येते 350. मुद्दल आपल्याला काढायचे, दर किती आहे आपला 10%, कार्यकाळ 146 भागेला हे दिवस आहे भागेल 365 आणि टक्के किती 100. खालचा वर जर वरचा खाली केला तर काय येते आपलं 350 गुणिले 100 गुणिले 365 भागेले 10 गुणिले 146 बरोबर x. आता इथं आपण काटछेद जर केली तर काय 73 दुनी आणि हे 73 5. ठीक आहे. नंतर बघितलं 0 0 कट बे 1 बे 5 10 आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार येईल तुमचा 8750. याचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर काय 8750 म्हणजे कोणता येते ए. नेक्स्ट बघा, आता एका व्यक्तीने सायकल 3680 ला विकत घेतली आणि ती
3496 रुपयाला विकली तर किती टक्के तोटा होईल? म्हणजे सरळ प्रश्न आहे आपण इथं सॉल्व्ह करू. किती रुपयाला घेतली ती वस्तू? तो सॉल्व्ह करू आपण प्रश्न. 3680 रुपयाला घेतली आणि किती रुपयाला विकली ती वस्तू? ती वस्तू विकली त्यांनी 3496. जर खालचा वरचा खाली केला तर काय आपलं 3496 गुणिले 100 भागेला 3680 आणि याच्यावर आपण काटछाट केली उत्तर द्या आपलं 95%. आणि 95% म्हणजे काय? 5% काय आपला तोटा. नेक्स्ट आपला प्रश्न येते 8 संख्येची सरासरी 100 आहे. बघा 8 संख्येची सरासरी किती येते? 100. 8 संख्येची सरासरी किती येते? 100 म्हणजे 8 गुणिले 100 हे किती येते आपलं 800. नंतर 8 संख्येची सरासरी 100 त्यापैकी एकूण 5 संख्येची सरासरी 500. 5 संख्येची सरासरी किती येते? सरासरी नसून काय बेरीज आहे. इथं भरपूर मुलचुली काय करतो आपण इथं बेरीज दिलेली आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय करत नाही इथं 500 लिहिले आहे. बघा बरं 8 मधून 5 गेले 3 हे किती उरले 300 म्हणजे जे 3 संख्या उरल्या 5 संख्या केल्यावर 6 7 8 त्यांची काय बेरीज आहे 300 आणि उर्वरित 3 संख्येचे प्रमाण किती आहे 1 2 3 म्हणजेच काय 1x अधिक 2x अधिक 3x हे जे आहे हे कोणते आहे ते 300. 3 2 5 किती 6x बरोबर 300 तर x बरोबर 300 भागेला 6 पंच 30 म्हणजे x मूल्य किती येते 50. त्याप्रमाणे आपण काय विचारलं तर त्या 3 अंकी संख्या कोणत्या? 1x म्हणजे 1 गुणिले 50 उत्तर काय येते 50. 2 गुणिले 50 तर काय येते 100. 50 गुणिले 3 तर उत्तर काय येते 150. आणि x मूल्य काय दिलं आपलं 50. 50 गुणिले 50 50 गुणिले 100 आणि 50 दी 150 आपलं उत्तर काय येते बी. नेक्स्ट 4913 चे घनमूळ किती? बघा घनमूळ किती तर शेवटचे 3 अंक. शेवटचे 3 अंक काय आहेत? घन आहेत 3 आहेत. 3 कोणाच्या घनात येतो तर 3 येतो 7 च्या घनात. त्यामुळे इथं 3 असल्यामुळे आपण घ्यायचं इथं 3 असल्यामुळे काय घ्यायचा 7 या 3 चं झालं. आणि 1 मधून कोणाचा घन वजा होतो तर 1 चा घन वजा होतो उत्तर किती येते 17 म्हणजे जर बघितलं तर कायचा घन आहे 17 चा घन आहे. नेक्स्ट बघा धन्याने कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेले दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले. म्हणजे जे 70% दूध आहे 70% आहे यामध्ये काय आहे ते 10% काय आहे पाणी. म्हणजे आपण बघू पाणी किती असलं 70 चे 10% म्हणजे किती येते 7 लिटर पाणी. 7 लिटर काय आहे पाणी आहे. ठीक आहे मग 7 लिटर पाणी आहे दूध किती येते 63 लिटर काय येते यामध्ये दूध. ठीक आहे परंतु ग्राहकाने कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती ज्यामध्ये काय पाहिजे 25% पाणी पाहिजे. ठीक आहे मग 25% पाणी पाहिजे म्हणजे किती पाहिजे 25% पाणी त्याचा अर्थ 75% याला काय पाहिजे दूध पाहिजे. 25% पाणी म्हणजे 75% पाहिजे दूध. आपण काढू 63 बरोबर आपलं द्रावण किती आहे 70 यामध्ये किती लिटर पाणी टाकू आणि त्याचे 75
टक्के हे काय आहे ते दूध आहे. बघा 70 लिटर द्रावण आहे, यामध्ये काय आहे ते किती त्या 75% 25% पाणी असलेले मिश्रण पाहिजे. सध्या पाणी किती आपल्या याच्यात 10%, म्हणजे आता आपल्याला आणखी काहीतरी पाणी टाकणार आहे. त्या 70 लिटर मध्ये काही म्हणजे काय टाकू आपण x, त्याला 75% काय दूध, म्हणजे किती आहे 63, म्हणजे असं इक्वेशन होते. ते जर आपण सॉल्व केलं 25 3 75 25 100 63 गुणिले 4 भागिले 3 बरोबर 70 अधिक x. 3 दुनी 7 3 1 3 21 84 वजा 70 बरोबर x. उरले किती आपले 14 लिटर पटावेळी उत्तर कोणतं आपलं बरोबर डी. नेक्स्ट बघा, 15x अधिक 17. ठीक आहे, आता हे सॉल्व करायला आपण इथलं हे करून घेऊ. ठीक आहे, आता थोडंसं तुमचं उदाहरण थोडं कठीण येते. बघा यामध्ये काय होतं, 15x अधिक 17y. ठीक आहे, आता हे तुम्हाला मॅच करणार. 15x अधिक 17y बरोबर 22, 17x अधिक 15y बरोबर 42. तर या संख्येला गुणायचं आपण 17 आणि या संख्येला गुणायचं आपण 15. ठीक आहे, सारखं करण्यासाठी जर याचा गुणाकार केला तर तो गुणाकार तुमचा 225x अधिक 289y बरोबर 374. आणि याला जर 15 ने गुणलं तो येतो 225x अधिक 225y बरोबर 630. साइनचे मायनस 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 225x 225 का तो कट, आणि 291 मधून 225 गेले तो 9तून 5 गेले 4, 8तून 2 गेले 6 बरोबर इथे तुमचं होते 10तून 4 गेले 6, 12तून 7 गेले 5 आणि 5तून 256 काय येते y 164y. तर y बरोबर वजा 256 भागिले 64. तर y बरोबर वजा 7. y बरोबर काय येते वजा 7 नाही 64 60 6 24 वजा 4. तर y बरोबर काय येते वजा 4. आता हे किंमत आपण इथं पुट करायची. तर काय लागलं, हे जर इक्वेशन मध्ये घेणार होतं काय 15x 17 चूक 68 कोणता वजा बरोबर 22. तर 15y बरोबर 68 इथं नेले 8 2 10 6 7 8 9. तर y बरोबर 90 भागिले 15. y बरोबर किती येते x बरोबर काय आहे उत्तर 6. आपल्याला काय पाहिजे x अधिक y चं मूल्य. x काय आपलं 6 आणि y का आपला वजा 4. आपलं उत्तर काय येते 2. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर योग्य आहे. नेक्स्ट बघा, आता हा प्रश्न थोडासा तुम्हाला राज्यसेवे लेवलचा टाकला. खूप मोठा बी आहे, दिसते का मोबाईल मध्ये. ठीक आहे, बघा इथं काय दिलं आहे ए बी सी डी ई एफ जी, आणि हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला दिलेला आहे. थोडा वेळ तर घेणार आहे कारण हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला दिलेला आहे. बघा आता आपल्याला 3 मिनिटांमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाते. बघा ए बी सी डी ई एफ जी 7 मित्र आहेत. वाहतुकी साधन कसे आहेत, दिल्ली मुंबई वाहतुकी साधन वापरलेल्या शहरं किती आहेत, दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता जयपूर. आणि वाहतूक साधन कोणते आहेत, ट्रेन बस कार. आपण हे पहिले मांडून घेऊ. म्हणजे शहर कोणतं आहे, पहिलं कोणतं येते
पहिलं कोणतं येते दिल्ली मुंबई म्हणून घेऊ दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता जयपूर पुणे लखनौ. ठीक आहे म्हणजे शहर आहे. साधन कोणतं आहे आपलं पहिले ट्रेन, दुसरं कोणतं आपल्याजवळ बस, मग कोणतं आपल्याजवळ कार, नंतर कोणतं आपल्याजवळ विमान, नंतर कोणतं आहे सायकल, नंतर कोणतं येते मेट्रो, नंतर कोणतं येते आपल्याजवळ जहाज. अशा आपल्याजवळ साधन आहे. आता आपण एक वाक्य बघू. आता डी चेन्नईला जातो आणि मेट्रो वापरतो. बघा चेन्नई कुठे आपल्याजवळ इथे चेन्नई आहे आणि मेट्रो कुठे आहे येत आहे म्हणजे असा आहे. हा इथं आपला डी काय तो चेन्नईला आणि मेट्रोला. जो मुंबईला जातो तो जहाज क्रॉस करतो. मुंबई कुठे आपली इथं आणि पुढे जहाज हा इथं म्हणजे कोण आहे माहित नाही पण इथं रिकामी जागा आहे आता जहाज. ठीक आहे. नेक्स्ट जो पुण्याला जातो तो ट्रेन वापरत नाही. ठीक आहे. जी दिल्लीला जातो दिल्लीवाला कोण आहे आपला जो जी जी कुठे आहे दिल्ली म्हणजे इथंच कुठेतरी येऊन दे आपल्याला. नेक्स्ट जो बस वापरतो तो लखनौ जातो. बसवाला कोणता आहे हा आणि हा चालला आपला लखनौ. बसवाला चालला लखनौ वाला. ठीक आहे. सी पुण्याला जातो. सी पुण्याला जातो. पुण्यावाला कोण आहे इथं सी. सी काय करतो पुण्याला जातो. जी ट्रेन आणि कार वापरत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ए जहाज वापरतो. जहाजवाला कुठे आपला जहाज हा ए जहाज वापरतो म्हणजे हाच आहे आपल्याला भेटला ए. त्यांनी सांगितलं की काय वापरतो जहाज. एफ सायकल वापरतो. हा इथं एफ काय आपला सायकल आहे. जो दिल्लीला जातो तो विमान करतो. विमान बघू आपण विमान विमान ट्रेन बस कार विमान विमान करतो आणि काय करतो आपल्याला जो दिल्लीला जातो तो विमान विमान आणि दिल्ली इथं आहे. विमान आणि दिल्ली इथं इथं काहीतरी कोणतरी आहे. जो दिल्लीला जातो तोच विमान जातो. नेक्स्ट बी कोलकाता जात नाही. ठीक आहे. एवढी आपली माहिती दिलेली आहे. बघा आपल्याजवळ जहाजवाला आहे मेट्रोवाला आहे सायकलवाला एफ आहे विमानावाला इथं आहे कारवाला नाही माहित ट्रेनवाला माहित. आपल्याला काय म्हणते पुणे हा पुणे 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 जो मुंबई जातो पुण्यात ट्रेन वापरत नाही मग पुणे का वापरेल पुण्याला एकच पर्याय कार. कारण सगळे वाहन कोणते उपलब्ध ट्रेन आणि कार. तर ट्रेननी जात नाही मग काय देईल तो कारने. आणि सी कम घेतला सी दिलेला आपल्याकडे. ठीक आहे. आता एफ बघा हा काय म्हणते सायकली जातो. आता सायकली दिल्लीवाला आपल्याला कोण आहे जी म्हणजे तो कोण आपला जी आला दिल्लीवाला. मुंबईवाला आपल्याला भेटला ए. चेन्नईवाला कोण आहे डी. ठीक आहे. पुणे भेटला लखनौ भेटला. आपल्याला कोण आला कोलकाता आणि जयपूर. बघा इथं एफ सायकल वापरतो. बी कोलकाता जातो बी कुठे आहे कोलकाता. पण सायकलवाला कोण आहे एफ वाला म्हणजे आता आपल्याला जयपूर एफ. आता कोण उरला बी बी जातो कोलकाता. आता उरला कोण आपला ट्रेन. बघा बस बी गेली कार बी गेली विमान बी गेलं सायकल बी गेलं मेट्रो बी गेला जा. आता बी साठी उरलं फक्त आता कोलकाता. ठीक आहे. आता बघा ए झाला बी झाला सी झाला डी झाला उरला ई तो ई आहे इथं एफ आणि जी अशी आपली इथं डायग्राम बनली. त्याप्रमाणे आता आपल्याला याच्या भरोशावर उत्तर दिलं. बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न आहे आपला कोणते वाहतुकी बी कोणते साधन वापरतो. बी कोणते साधन वापरतो बघा बरं. बी कोणते साधन वापरतो बी वापरतो ट्रेन. बघा बी काय आपल्याला कोणतं साधन वापरते ट्रेन. त्याचं उत्तर कोणतं आहे बरोबर आपलं ए. उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं ए. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण प्रश्न बघून घेऊ काय. ई कोणत्या शहरात जातो. ई कोणत्या शहरात जातो. ठीक आहे. ई कोणत्या शहरात जातो बघा. ई कोणत्या शहरात जातो तर ई जातो लखनौ मध्ये. कुठे जातो लखनौ मध्ये. ई जातो आपला लखनौ मध्ये म्हणजे ए कुठे जातो लखनौ मध्ये. नेक्स्ट बघू तिसरा प्रश्न
खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे बघू आपण. पहिला दिल्ली आणि ट्रेन. बघा दिल्लीवाला ट्रेन जाते का? नाही. ट्रेनवाला कोण जाते? कलकत्ता. ट्रेनवाला चालला कलकत्त्यात. नेक्स्ट नाही झालं. तर यामध्ये तुमचं एफ येते जयपूर. एफ जयपूर सायकल. एफ बघा बरं, एफ सायकल आणि जयपूर नाही. बरोबर आहे. एफ चालला सायकलनी आणि चालला हा जयपूरला. एफ सायकल आणि जयपूर हे वाक्य बरोबर आहे. एफ सायकल आणि जयपूर. उत्तर आपलं कोणतं येते? बी येते. बरोबर. ठीक आहे. बघू आपण. आपल्याकडे ट्रेन मग इथे लखनौ, एफ जयपूर सायकल. ठीक आहे. आता बघा लयबद्ध मालिका प्रश्न आहे तुम्हाला. लयबद्ध मालिका बघा. आता यात कोणता लय तयार होतो? तर बघा हा लय होतो बी ए बी बी ए बी परत बी ए बी म्हणजे लय होतो आपला बी ए बी बी लय. आता आपण कोणती रिकम भरली? बी ए बी. बी ए बी येते पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. आता बघा दोन भावाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4. तो सॉल्व करू. जागा आहे दोन भावाच्या वयाचे किती आहेत? 3:4. 3x 4x. 6 वर्षानंतर म्हणजे +6 यांचं प्रमाण किती होते? 4:5. क्रॉस मल्टिप्लाय 5×3 15x अधिक 6×5 30 बरोबर 4×4 16x अधिक 6×4 24. बघा 30 वजा 24 बरोबर 16x वजा 15x. तर काय आपलं 6 बरोबर x. x मूल्य किती आलं? 6. आपल्याला काय पाहिजे? मोठ्या भावाचे. मोठा भाऊ म्हणजे कोणता आहे ते? 4x. 4 बरोबर 4 गुणिले 6 24. किती पाहिजे आपल्याला? 5 वर्षानंतर अधिक 5 म्हणजे उत्तर किती आपलं? 29. उत्तर काय आपलं? 29. नेक्स्ट या बघा आपले 27. नेक्स्ट आपलं रिझनिंग लागला. ठीक आहे. रिझनिंगचा भाग चालू झालेला आपला. आता बघू आपण. जर दिलेल्या अक्षराच्या शृंखलेतील विषम स्थानावरील अक्षर काढले. काय म्हणते? विषम स्थानावरील अंक काढून टाकल्यास किती स्वर आहे? हाऊ मेनी म्हणजे किती स्वर आहेत? ठीक आहे. विषम म्हणजे जसं की आपला एल किती येतो? 19. आय काय येतो? 9. एस नाही. हा पी चालतो आपल्याला 1 16 नंबरचा. हा पी चालतो 16 नंबरचा म्हणजे हा एकच झाला. ठीक आहे. नंतर आपल्याला बी चालतो हा 2 नंबरचा. ठीक आहे. नंतर आपल्याला डी चालतो 4 नंबरचा. नंतर व्ही चालतो आपल्याला 22 नंबरचा आणि एल चालतो आपल्याला. असे किती आहेत? 1 2 3 4 5 6. पण पी काय येतो? परत येतो. त्यानंतर काय येतो? 5. म्हणजे आपल्याला 22 नंबर जायचे. म्हणजे जे 2 4 6 18 12 15 20 नंबर येईल तो पकडायचा आहे. आणि जो 1 3 5 7 9 नंबर येईल तो आपल्याला सोडून द्यायचा. एकदम सोपं आहे. मग आता 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे वय 16 वर्ष आहे. तर उरलेल्या मुलांची सरासरी किती बघा. 12 मुलांचे सरासरी किती आहे? 15. म्हणजे 12 गुणिले 15 ते येते 180. आणि 8 मुलांचे सरासरी किती येते? 16 128. याची वजाबाकी करायची. 4 बरोबर 10 तून 8 गेले 2 7 तून 5 गेले 52. तर x बरोबर 52 भागिले 4. उत्तर किती येते? 13. ठीक आहे. याचं सरासरी किती येते आपलं? 13,29 नंबर. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा 5 च्या विरुद्ध कोणता आहे? 5 च्या विरुद्ध कोणता अंक? हे निघून दिलाय 6 7 दोन्ही काय ते कॉमन. मग 1 च्या विरुद्ध किती आहे? 3. त्यांनी सरळ दिला 6 च्या विरुद्ध 7 1 च्या विरुद्ध 3 5 च्या विरुद्ध 4. उत्तर काय येते? सी म्हणजे 4. नंतर बघा रिझनिंग पण फार सोपी आलेला आहे. यामध्ये रमेश इज स्मार्ट 7 6 5 आणि 9 7 8 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल. तर मला सांगा रमेश इज स्मार्ट आणि स्मार्ट अँड ब्युटिफुल यामध्ये कॉमन काय येते? स्मार्ट. आणि तसे आपल्याला काय पाहिजे? इज आणि ब्युटिफुल माहित पाहिजे.
तर मला सांगा याच्यामध्ये ब्युटिफुल आहे आणि याच्यामध्ये ब्युटिफुल आहे, कॉमन कोण आहे बघा बरं. 7 6 9 7 आणि 8 इथे किती आहे 8 6 2 म्हणजे या ब्युटिफुल लाईन काय म्हटलं 6. हे ब्युटिफुलला काय म्हटलं 6. आता बघा इथं हीच आहे आणि इथं हीच आहे. इथं काय म्हटलं आहे की 8 6 2 इथं 8 काय ते 8 इथे इथे 8. ब्युटिफुलला काय ते 8 बघा. स्मार्ट अँड ब्युटिफुल इथं काय आला 8 आणि इथं काय ते रोज इज ब्युटिफुल इथं बी आला 8 म्हणून ब्युटिफुलला काढलं 8. आता इथं बघा इथं आलं इज इथं आलं इज इथं कॉमन कोण आला 6 आणि इथे कॉमन कोण आला 6 म्हणजे काय आपल्याला 6 आणि 8 आणि उत्तर काय ते सी 6 आणि 8 हे आपलं कॉमन. नेक्स्ट बघा आता 82 ते 2026 पर्यंत लीप वर्ष किती. ज्या संख्येला 4 ने भाग जातो ते काय असतं आपलं लीप वर्ष. जसं की 82 लीप वर्ष आहे का नाही 83 84 आहे म्हणजे 1984 लीप वर्ष आहे. नंतर कोणतं येते 88 आहे. नंतर कोणता आहे 92 आहे. नंतर कोणता आहे 96 आहे. नंतर कोणता आहे 2000 आहे. हे किती झाले 1 2 3 4 5 हे झाले 1 2 3 4 5 हे झाले 5 आणि जे 2000 चे आहेत त्याला 4 चा पडा म्हणा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 4 6 24 म्हणजे प्लस 6 असे एकूण किती आहेत 11 लीप वर्ष आहे आणि पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. नंतर बघा आता ए बी सी डी ई असे 5 शिक्षक आहेत. ए व बी हिंदी इंग्लिश शिकवतात, सी बी इंग्लिश व भूगोल शिकवतात, डी व ए गणित व हिंदी शिकवतात, ई व बी इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणते शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो म्हणजे जास्त कोण शिकवतो. काय करणार आपण काय करणार ए बी सी डी आणि ई हे किती आहेत 5 शिक्षक. कोणते कोणते विषय त्यांना पहिला कोणता आहे हिंदी, नंतर कोणता आहे इंग्लिश, नंतर कोणता आहे भूगोल, नंतर कोणता आहे तो गणित, नंतर कोणता आहे तो हिंदी, नंतर कोणता आहे तो इतिहास आणि मग येतो फ्रेंच असे विषय आहेत. ठीक आहे आपण कोणता विषय कधी बघू. ठीक आहे आता बघू ए आणि बी कोणता शिकवतो हिंदी इंग्लिश. सी आणि बी कोणता शिकवतो इंग्लिश म्हणजे सी शिकवतो इंग्लिश आणि भूगोल. सी कोणता शिकवतो इंग्लिश आणि भूगोल. बी इंग्लिश आणि भूगोल. बी काय शिकवतो इंग्लिश आणि भूगोल. बी काय शिकवतो इंग्लिश आणि भूगोल. ठीक आहे आता डी आणि ए काय शिकवतो डी शिकवतो आपल्याला गणित आणि हिंदी. डी गणित आणि हिंदी. त्याप्रमाणे ए बी काय शिकवतो गणित आणि हिंदी. ठीक आहे नेक्स्ट आता कोण लागला ई आणि बी इतिहास आणि फ्रेंच. ई शिकवतो इतिहास आणि फ्रेंच पण बी काय शिकवतो इतिहास आणि फ्रेंच. याप्रमाणे बी किती शिकवते 1 2 3 4 आणि 5. याप्रमाणे बी आता आपला सर्वाधिक विषय शिकवतो. ठीक आहे नेक्स्ट बघा आता हा कशाचा वर्ग येतो 15चा वर्ग, हा 13चा वर्ग, हा 11चा वर्ग, हा येतो 9चा वर्ग, हा येतो 7चा वर्ग. बघा 15 आणि 9 15 आणि 9 याची बेरीज येते 24. त्याला 2 न भागलं तर उत्तर काय येते 12 जे इथे दिलं आहे. इथे किती आहे 13 आणि 7 त्याचं उत्तर किती येते 20. याला 2 न भागलं तर उत्तर काय येते 10 जो इथे दिला आहे. आपल्याला काय पाहिजे 7 म्हणजे 11 3 किती येते 14 भागिले 2 उत्तर काय येते 7. तर 3 चा वर्ग किती उत्तर आपलं 9. या प्रकारे उत्तर काय येते 9 म्हणजे पर्याय क्रमांक सी. एका पिशवीत 8 लाल चेंडू 3 निळे चेंडू आहेत. त्यामधून रॅन्डमली जर 2 चेंडू काढले
तर ते निळे असले पाहिजे, म्हणजे प्रश्न आपला प्रोबॅबिलिटीवरचा. हाय पण सोपी आहे. एकूण चेंडू किती आहे आपले 8 आणि किती 3 काय निळे, असे एकूण चेंडू किती येतात 11. या 11 पैकी 2 चेंडू गळायचे आपल्याला, म्हणजे काय आता 11 गुणिले 12 भागिले 1 गुणिले 2 बेसक 12 नाही 11 बेसक किती 11 गुणिले 10 पाहिजे. 11 गुणिले 10 बे पंच 10 11 पाची 55, म्हणजे एकूण ज्या कंडिशनात एकूण संभाव्यता ते किती येतात 55. आता बघू आपल्याला किती चेंडू आहेत निळे 3. त्या 3 पैकी 2च चेंडू आपल्याला बाहेर काढायचे, म्हणजे काय 3 गुणिले 2 1 गुणिले 2 2 2 काय येतात कट 3, म्हणजे 55 पैकी 3 कंडिशन आहेत. म्हणजे आपलं उत्तर कोणतं येते ए. आता बघा त्रिकोण किती एकदम सोपे आहे. 1 2 3 3 2 5 आणि 1 6. हे करा 1 2 3 4 5 5 आणि 4 9 आणि 10 5 15 अधिक 15 उत्तर काय 21. 1 2 3 यांची बेरीज किती आली 6. परत इथं म्हणा 1 2 3 4 5 याची बेरीज किती आली 15, याची किती आली 21. जर तुम्ही ट्रायंगल बघा आता विधान आणि निष्कर्ष. विधान आणि निष्कर्ष. काही उमेदवार खेळाडू हे उमेदवारातल्या काही काय खेळाडू, ठीक आहे. नंतर काय म्हणते काही उमेदवार मेहनती आहेत, म्हणजे काही उमेदवार काय आहेत मेहनती आहेत, ठीक आहे. हे जायचं निष्कर्ष. सर्व उमेदवार मेहनती आहेत नाही. सर्व उमेदवार मेहनती असतीलच असं कंपल्सरी नाही. सर्व उमेदवार मेहनती आहेत हे पण नाही. काही उमेदवार खेळाडू नाहीत. काही उमेदवार खेळाडू तर काही उमेदवार खेळाडू नाही, हे बरोबर आहे. वरील एकही नाही का आपलं चुकतं. आपलं काय ते सी 37 नंबरचं काय तर आपलं सी 37चं सी. नेक्स्ट बघा आता कोडिंग डिकोडिंग किंवा जर टी यू कसा आला +1 TU इथं 2 + 2 +3 +4 +5 +6 +7 केलं गेलं. त्यानुसार आपण पाहिलं +1 सीहून काय तो डी, इथं डी आहे. ओहून +2 केला ओ पी क्यू, म्हणजे इथे क्यू आला. +3 जर केला एस TU व्ही, म्हणजे +1 +2 3 4 5 6 7 जर केला आपण आपलं उत्तर काय ते बी. यामध्ये पहा बी सी डी ई एफ जी एच आय जे म्हटला जे +2, ठीक आहे. नंतर 2चा वर्ग 4चा वर्ग 2चा वर्ग 4चा वर्ग 6चा वर्ग 8चा वर्ग, त्यानुसार 10चा वर्ग तो काय तो आपला 100. 10चा वर्ग काय तो 100, म्हणजे आपल्याला जे 100 पाहिजे इथं आहे. आता यामध्ये आपण जर -2 उत्तर काय आहे जे 100 आर क्यू आर येत नाही, जे 100 क्यू येते क्यू आर एस, ठीक आहे. -2 आपलं जे 100 क्यू. आता बघा एक घड्याळ 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा येथील कोणीही अंतर किती. सूत्र आपलं 30 h - 11/2 m. 30 h किती आपलं 3 गुणिले 3 वजा 11/2 मिनिट किती आपले 30. 3 किती 15 30 3 90 15 1 15 165, म्हणजे उत्तर किती आपलं 75 डिग्री, म्हणजे पर्याय क्रमांक
सी यामध्ये विसंग गड ओळखा. ठीक आहे. क्युबा, श्रीलंका, नेक्स्ट बघा आता काय ते जर्मनी विसंग घटक. जर्मनी, क्युबा, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड यामध्ये जो येतो ते काय सगळ्यात द्वीपकल्प. हा जर्मनी द्वीपकल्प नाही. म्हणजे काय ते जर्मनी 7.5 वर्ष म्हणजे 90 महिने अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष म्हणजे किती 30 महिने. म्हणजे उरलं काय ते 89 महिने भागिले 12 12 84 7 वर्ष 5 महिने म्हणजे आपण पर्याय कोणता येते 1. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता बघा इथं डबलचे बघा 9 5 6 इथं काय येते 7 12 वजा 1 11 वजा 1 10 म्हणजे आपण उत्तर काय येते 10.7. म्हणजे पॉइंट नंतर इकडे गिनी वजा 5 वजा 1 5 अधिक 1 6 अधिक 1 7. आता वजा करा 12 वजा 1 11 वजा 1 10 म्हणजे उत्तर काय 10.7 43. म्हणजे पर्याय क्रमांक सी. एका वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे कॅलेंडर म्हणजे 1 मे पहिल्या आणि त्याच वर्षी 12 दिन मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि 14 नोव्हेंबर असा विचारला आहे. 1 मे गेला म्हटलं किती दिवस 30 जून किती 30 जुलै 31 चा ऑगस्ट 31 चा सप्टेंबर 30 ऑक्टोबर 31 नोव्हेंबर 14. जर याला 7 ने भागलं तर किती उरले दिवस 728 2 उरले इथं शिल्लक आपल्याला इथं 2 उरले इथं 3 उरले इथं 3 उरले इथं 2 उरले इथं 3 उरले इथं 0 7 जर बघितलं 3 आणि 3 7 3 9 10 11 12 13 14 15 याला जर 7 ने भागलं उरलं किती 1 दिवस पुढे म्हणजे कोणता आहे रविवार 1 दिवस पुढे जर गेला आपण उत्तर काय ते सोमवार. बघा आता तुलना रामचे गुण राणीपेक्षा जास्त आहे. बघा रामचे गुण राणीपेक्षा जास्त आहे. आपण बघू हा घेतला आपण राम. ठीक आहे. रामचे गुण राणीपेक्षा जास्त आहे. रामचे गुण राणीपेक्षा जास्त आहे. नंतर काय राणीचे गुण रत्नापेक्षा कमी आहे म्हणजे रत्ना मोठी आहे. रत्ना मोठी रत्नाचे गुण रामपेक्षा जास्त आपण काढलं जास्त. पद्माचे गुण रामपेक्षा जास्त हे पद्माचे गुण रामपेक्षा जास्त. रत्नाचे गुण पद्मापेक्षा जास्त रत्नाचे गुण पद्मापेक्षाही जास्त आहे. तर सर्वात जास्त गुण कोणाचे आहेत तर रत्नाचे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा आता वेन डायग्राम आहे. हा भारत याच्यामध्ये छत्तीसगड हा उत्तर प्रदेश म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघा मराठी महिने सुरू समजा भाद्रपद पासून होते समजल्या वर्षाचा 6वा मराठी महिना कितवा. ठीक आहे. जर समजा आपली ही सुरुवात आहे हे जर समजा भाद्रपद पासून झालं तर भाद्रपद पासून आपल्याला 6 महिने पकडायचे म्हणजे कोणता असतो भाद्रपदच्या पुढे भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष. काय तो माघ. बघा 1 2 3 4 5 आणि 6
म्हणजे 6वा महिना कोणता येतो मराठी महिन्यानुसार काय येतो माघ म्हणजे तो काय ते 7. राजनला एकच बहीण आहे. राजांच्या माझ्या मम्मीची आईची राजांची कोण म्हणजे आपल्याला विचारलं हे नातेसंबंध विचारला आपल्याला. ठीक आहे बघा नातेसंबंध. राजनला एकच बहीण आहे म्हणजे आपण काढला इथं राजनला एकच बहीण आहे आणि राजांची बहीण भाची म्हणजे राजांची काय आहे ते भाची. राजांच्या भाचीची मामी म्हणजे राजांची पत्नी आणि राजांच्या मामीची आई म्हणजे काय ते राजांची सासू. हे कोणी द्यायची तर काय ते सासू येते. तर काय ते बी. नेक्स्ट दिवसातून किती वेळा मिनिट काटा तास काटा तर 12 तासात 11 वेळा. तर एका दिवसात किती येते एका दिवसात किती वेळा येते तर 22 वेळा. 12 तासात 11 वेळा एका दिवसात किती येते 22 वेळा. बघा 0 आणि 3 चा घन आणि त्याची वजा करा. 0 आणि 3 चा घनाची वजा किती येते 27. 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8 याची वजाबाकी काय येते 7. 3 चा घन 27 5 चा घन 125 याची वजाबाकी काय येते 98 म्हणजे घन आहे त्याची आहे आपल्या वजाबाकी. एक बघा इथं आपलं झालं मॅथ्स आणि रिझनिंग. हा तुमचं होते जीएस. बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को आहे म्हणजे आता 50 पासून आहे. युनेस्को काय येतं गेटवे ऑफ इंडिया याला जागतिक वारसा स्थळाच्या अजून समाविष्ट केलेलं नाही. बघू कोणते ते गेट ऑफ इंडिया. नंतर तुमचं इथे घरगुती वापरात असलेले एलपीजी पूर्ण कोणते आहे लिक्विड प्रोपेन गॅस म्हणजे उत्तर कोणतं येते बी. अकोला पोलीस दलाची कोणत्या राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे तर येते प्रोजेक्ट ट्रायनेट्रा. हे उत्तराचं काय ते बरोबर आहे. नेक्स्ट भारताची जे प्रमाणित वेळ आहे ते ग्रीनिच पासून किती पुढे आहे तर ते येते 5 तास 30 मिनिट. नेक्स्ट बघा स्टारलिंक सोबत महाराष्ट्र का झाला. स्टारलिंक कंपनी खाली कशा संबंधित आहे 55. बघा 55 काय स्टारलिंक सोबत महाराष्ट्र करार बनत आहे इंटरनेट अँड टेलिकम्युनिकेशन. आणि बघा एक जो प्रश्न आहे याचा आपण उत्तर बघितलं घरगुती वापरात असलेले एलपीजी चे पूर्ण रूप काय ते लिक्विड प्रोपेन गॅस नाही. लिक्विड प्रोपेन गॅस नाही ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याला चुकून जातं लिक्विड प्रोपेन गॅस ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस 52. नेक्स्ट बघू इंटरनेट अँड टेलिकम्युनिकेशन 55. 56 बघा मानवी रक्तातील ऑक्सिजन वर करण्याचे मुख्य कार्य करणारा घटक कोणता येतो तो येतो हिमोग्लोबिन. कोणता येतो हिमोग्लोबिन. अकोला जिल्ह्यातील सीमा खालीलपैकी कोणतीही लागत नाही तो कोणता येतो आपला यवतमाळ. नरनाळा किल्ला आपल्याला कोणत्या तालुक्यात संबंधित आहे तो येतो अकोट. शिवाजी महाराज अष्टप्रधानचे मंडळ आहे यामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून पंत सुमंत या उत्तर काय येतो बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन यामध्ये जे जिंकलं ते विजेता कोण आहे तर एलियम रायबाकिना हे आहे. बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता या आपण सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक पद्धतीत मागण्यात येते मॅक्सिमम कॉरस फगणेदेश हेबियस कार्पस. त्याचे तुमचं हेबियस कार्पस हे उत्तर काय तुमचं बरोबर आहे. नेक्स्ट बघू आपण खाली दिलेल्या महाराष्ट्र प्रमुख नद्यांपैकी त्यांची भौगोलिक स्थानानुसार बघा अति उत्तरेकडे कोणती येते ते येते नर्मदा मग येते
तापी, मग येते गोदावरी, मग येते भीमा, मग येते कृष्णा. आता यामध्ये नर्मदा तर नाही, मग कोणती येते तापी, म्हणजे पहिले 2 नंबर, म्हणजे आपल्याला कोणता पहिले 2 नंबर. ठीक आहे. नंतर गोदावरी हे 2 नंबर, नंतर कोणती येते भीमा म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबर, म्हणजे कोणती आपली हे 2 नंबरची नदी, मग गोदावरी नदी, मग 3 नंबरले भीमा नदी आणि कृष्णा येते 4 नंबरला. पर्याय कोणता येते आपला डी यामध्ये. ठीक आहे. रॉक संस्थेचे पूर्ण रूप ते येते रिसर्च अँड अनालिसिस विंग, हे बरोबर येते. नाही बघा, कोणाला अणुबॉम्बची जन्म येते? जे रॉबर्ट ओपेनहायमर यांना संबोधले जाते. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ते कोल्हापूर. अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणती पिकाची लागवड केली जाते? सध्या जे आहे ते सध्या कोणती केली जाते? सोयाबीन. पूर्वी जे होतं ते पूर्वी काय होतं? कापूस. ठीक आहे. सध्या काय तिथे? सोयाबीन. यूपीआय चा अर्थ काय ते? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. कैलास मंदिर एल्लोरा हे ते राष्ट्रकूट यांनी यांच्या काळात तयार झालेले आहे. नंतर बघा, नुकताच आयपीसी हे सर्वांना माहित आहे, आपण त्याला काय म्हणतो? बीएनएस म्हणतो. नेक्स्ट, राष्ट्रीय आरोग्य मेळावा बहुतेक बुलढाणा. उत्तर काय आपलं? बुलढाणा. ठीक आहे. नेक्स्ट, अरवली, हिमालय, अलप, रॉकी हे कोणत्या? वलय पर्वत आहे. संविधान दिवस हा सर्वांनाच माहित आहे, कोणता आहे तो? 26 नोव्हेंबर. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? ते येते पुणे. पणजीला आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे. आता इथं संभाजी नगर आणि कोल्हापूरचं जे आहे याला आता परमिशन मिळाली आहे कोल्हापूरला तयार होणार 2025 ला. 2025 ला याला काय म्हटलं? कोल्हापूरला इथं मान्यता भेटला. सध्या पुढे नाही, सध्या आपलं पुण्याला आले. पोलीस पाटलाची नेमणूक, पोलीस पाटील याची नेमणूक कोण करते? महसुली विभाग. कोण करते? महसुली विभाग याची नेमणूक. नेक्स्ट, रेपो रेट हा आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. ठीक आहे. रेपो रेट म्हणजे आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. आता बघा मराठी हे झालं कारण एवढं काही अवघड नव्हतं, सोपी होतं. आता मराठी बघा, आर्तदर्शक क्रियाविशेषण अवयव कोणते? त्याकडे येते वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा. पुढील पैकी कोणते शब्द प्रत्ययातील नाही? तो येतो पुकार. खालीलपैकी कोणते भावाचक नाम नाही? ते येते शांत, समता, नवलाई, धैर्य हे काय भावाचक नाम. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यात कर्त्याची विभक्ती कोणती? तर ते येते कर्त्याची विभक्ती कोणती? 19. ते येते षष्ठी. कोणती येते? षष्ठी. खालीलपैकी विसंगत जोडी 100 ला शताब्दी म्हणतो, 25 ला रौप्य, 50 ला हरिके म्हणतात, 60 वर्षाला हे कोणतं आपलं? डी विसंगत. रत्नाकर म्हणजे काय? ते समुद्र. पंत्या लावणी, पंती लावणी म्हणजे एक पंत्या म्हणजे काय? आपलं हे बहुवचन. पंत्या काय? आपलं बहुवचनी झाले 82. पंत्या काय? आपलं बहुवचनी. ठीक आहे. नेक्स्ट, विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह व अवरोह सूचनेसाठी पुढील चिन्ह वापरतात. तर अवग्रह
चिन्ह वापरतात, अवग्रह चिन्ह. ठीक आहे. योग्य जो लावा. संधी आणि प्रकार. मनोराज्य हे काय ते विसर्ग उकार संधी, दुरात्मा विसर्ग अर संधी, जगन्नाथ अन्नास संधी आणि चांगलेच हे ते पुररूप. म्हणजे ओचं काय टाकलं, ओचं काय ते आपलं ओचं 4, ओचं 1 म्हणजे आपला पर्याय कोणता येतो सी. ठीक आहे. मला 4 मैल चालवते. चालवते म्हणजे कोणते ते शक्य क्रियापद. विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी. काळीज, काळजी, विवंचन. विरुद्ध अर्थ शब्दाची अयोग्य जोडी पाहिजे म्हणजे आपण कोणते ते काळजी आणि विवंचन. ठीक आहे. काळजी, विवंचन. ठीक आहे. नेक्स्ट, देवा सर्वांना सुखी ठेव. हे काय आपली आज्ञा आहे. राजाला दिवाळी काय मिळेल. राजाला दिवाळी का मिळेल या म्हणीचा अर्थ. राजाला दिवाळी रोजचीच असते. रोजच्या गोष्टी नाविन्य वाटत नाही. राजाला काय प्राणी काळजी रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. 88. वाक्याचा प्रयोग होताना काही शब्दाचा लिंग वचन रूपात बदलतो अशा ग्रंथात विकार. खालीलपैकी कोणते व्यंजन ओष्ठ आहे ते कोणते येतात प फ ब ब. हे काय येतात ओष्ठ येतात. शब्द अधिक चल म्हणजे शब्द छल काय तो बी. शुद्ध शब्द ओळखा. शिक्षण, क्षत्रिय, स्वाभाविक यात काय ते सुग्र. मनात मांडे खाणे यामध्ये येते मानसिक भूक भागणे, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे, कल्पनेचे सुख मिळवणे, मनोरथ नाचणे. यासाठी कल्पनेतच सुख मिळवणे आणि मनोरथ रचणे. म्हणजे उत्तर कोणते 93 बी आणि डी. बी आणि डी या दोघांना काय मिळणार आहे बरोबर मिळणार आहे. नेक्स्ट, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. या वाक्यातील विधेयक कोणते आहे करू लागले. आम्ही जातो आमच्या गावी. हे वाक्य कोणत्या प्रकारचे संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य, केवळ वाक्य, मिश्रण वाक्य. हे तुमचं वाक्य येते केवळ वाक्य. कोणतं येते केवळ वाक्य. बाबाने मुलीला शाळेत पाठवले. कर्मभाव संकर प्रयोग. लाटणी या अनेक गोष्टी नामाचे एकवचनी. लाटणं जसं काय होते लाटणी. खालीलपैकी नपुंसक शब्द वासरू जसं आपण ते वासरू म्हणतो. खालीलपैकी चिन्हापैकी अपूर्ण विराम कोणता येतो 2 टिंब. आणि शेवटचा प्रश्न आपला येतो हा सामायिक शब्द कोणत्या समाज उदाहरण आहे. याचा तो पंचमी तत्पुरुष. ठीक आहे. या प्रकारे आपण अकोला जिल्ह्याचा बघितला. आता उद्या आपण एखाद्या दुसऱ्या जसा सोलापूर किंवा नांदेड या 2 जिल्ह्याचा पेपर बघणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.